आंब्यासारखे फणस धरलेत. म्हणजे हा पिक्को आहे काय? यो बघा भेटलो, थेट बैलगाडीतच पडलो. आता हे एक एक करून आम्ही सोलणार सर्व फणस. आता ना गरे सोलून झाले आहेत. आता त्याच्या पुढे काय गरे बारीक करून बिया पडायचे सोलायचे आहेत. सो मित्रांनो आपले आता सोलून होत आहेत गरे. तर टाकले आपण काय काय टाकलं याच्यामध्ये भाजीमध्ये? आता हे किती वेळ परतायची? पहिले आम्ही आता गरे टाकले, आता गोटे टाकून घेते. कोकणातली ही चुलीवरची फणसाची भाजी आपली होते रेडी. काय म्हणतात त्याला? जनता भाजी म्हणतात. भाजी झाली रेडी आणि आता आपण तिला ओपन करूया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आहे कोकणाच्या गावी आणि आजचा व्हिडिओ ना खूप युनिक असणार आहे. हा युनिक म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चुलीवरचं फणसाची भाजी ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. स्टार्टिंग पासून स्टार्ट करत आलं ना तर आपण आधी ना फणसाच्या झाडावर जाऊन ना फणस तोडणार आहोत. त्यानंतर ना फणस सोलून तो साफ करून त्याच्यानंतर भाजी बनवणार आहोत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. चुलीवरची ना फणसाची भाजी खाऊन ना तुमच्या पण तोंडाला पाणी सुटणार आहे. कारण की ना चुलीवर कोणतंही जेवण बनतं ना त्याला एक वेगळी चव लागते आणि ती चव ना ती तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये भेटणार नाही. तर चला आपण ह्या व्हिडिओला लवकर स्टार्ट करू. आधी आपण फणस तोडायला जाऊ. आता मी चाललो फणस काढायला, बरोबर? तर आपल्याला कोणता फणस लागेल? कच्चा फणस लागेल ना. आणि इथे ना ऍक्च्युली फणसाचे झाड खूप आहेत आमच्याकडे. तर आता बघूया कोणता नक्की फणस आम्ही तोडतो. पिकले आहेत का फणस? नाही, इथूनच काढू ना झाडावरून. काय ना आणि या झाडावर ना खूप सारे फणस आहेत. हे बघा आंब्यासारखे फणस धरलेत. कोण चढतला वर? तू चढतलस? तर हा व्हिडिओ ना पूर्ण स्टार्ट टू एंड ना तुम्हाला मी दाखवणार आहे की फणस तोडल्यापासून ना चुलीवर त्याची भाजी कशी बनवणार फणसाची, ती ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर खूप हा युनिक व्हिडिओ आहे. कारण कोकणात आल्यावर ना फणसाची भाजी नाही खाल्याशिवाय तर मुंबईला मी जात नाही. तर चला आधी फणस तोडूया, नंतर ना चुलीवर ना मस्तपैकी फणसाची भाजी बनवूया. चला. काय म्हणतेस? कुठचा पण फणस तोडू शकत नाही ना आपण? का पण? ते पूर्ण कच्चा लागतो, थोडा पण पिको लागत नाही. म्हणजे कसं आपण हे करणार, ओळखणार की बाबा पिक्को आहे की कच्चो आहे? अच्छा, हा म्हणजे हा पिक्को आहे काय? अच्छा, हा काटे लागतात. ह्यो पण ना? थांबा थांबा, तो फणस तोडवायचा काय? तर आम्ही तर हा फणस तोडत आहोत. ढोकर पडेल नाही. इथे पण ना खूप फणस आहेत. हे बघा, आम्ही इथे ना खाली खेळत असतो झाडाखाली आणि बैलगाडी आहे. बैलगाडीवर चढून फणस सोडत आहोत. पट रे. चौकशा खूप मेहनत करावी लागते एका फणसासाठी. यो बघा भेटलो, थेट बैलगाडीतच पडलो. डिग डिग त्याचं डिग लागेल ना. सावकाश. पिकलो हा. गोड लागतो लो. इथून पडल्यावर झाला का तो? काय? अच्छा, ते बघा फणस चांगला आहे ना, पिक्को आहे ना.
चला आता आपण हा फणस घेऊन जाऊया, भाजी बनवूया मस्तपैकी चुलीवर. आधी आता आपण हे करणार ना, त्याला सोलणार ना. आधी फोडणार, मग सोलणार, मग भाजी. खूप मेहनत करून मग आपल्याला ती भाजी भेटणार आहेत. हा, सोना खाऊ, बरोबर आहे. तर चला, तर ही भाजी ना आपण ना आमच्या घरी नाही, म्हणजे समाधानची जी आई आहे ना त्यांच्या घरी बनवणार आहोत. कारण ना आमच्या घरी ना चालू आहे काम रेनोव्हेशनचं, आणि बाजूलाच ना चूल आहे. त्यांना आवाजामध्ये ना शूट करायला पण भेटणार नाही. आणि कसं आहे माहितीये, काम चालू आहे ना, तर धूर जास्त आहे कामाची, तर त्यामुळे ना शूट करायला भेटणार नाही. तर आपण ना समाधानच्या घरी करणार आहोत. समाधान घर ना आमच्या घराच्या बाजूलाच आहे. हे बघा, हे समाधानाचं घर. हे आमचे चुलत भाऊ आहेत, म्हणजे पप्पांचे चुलत भाऊ आहेत. तर यांच्या घरी आम्ही ना आता फणसाची भाजी काकी आम्हाला बनवून देणार आहे. ते आमचं घर आहे, हे समाधानचं. आणि इथे ना वाड्यासमोर आम्ही बसलोय फणस सोलायला, बरोबर. तर कोयता होतोय रेडी. कोयता आधी धुवून घेणार आहोत, धुवून घेतलाय आणि नंतर आता फोडणार फणस. एका झटक्यात 2 भाग. पिक्का आहे का नाही ना, कच्चूच आहे ना. हे बघा, ढीक बघा कसं पडतंय. पान घे ना जरा. हे कसलं पान आहे, कुठचं पण पान साफ करायला ढीक असतो. आणि खोबरेल तेल खूप कामाला येतं ना, कारण ते ढीक ना जात नाही पटकन, मग ते ना ढीग लागत नाही त्याला. आता हे एक एक करून आम्ही सोलणार सर्व फणस, त्याची गरे बाहेर काढणार. बियासोबत करणार ना भाजी आपण. ही गोटी भाजीमध्ये टाकायची. एक गोट्यांची भाजी पण वेगळी बनते ना, तिला पण मस्त चव येते, भारी असते. हा, ते पण आहे. सोलायला लाग भाजी, चल लवकर सोल, लवकर बस खाली. अरे बस बस बस, काय ना बस, खरंच बसलो. हा, सोलूक लाग काहीतरी, काढ काढे बघ पटकन. तुझं नाव काय? निशांत. हा किंग आहे, किंग निशांत. भारिया निशांत, नाचू नको मला. तू कल काय होतस आम्ही गेलेलो तेव्हा? संध्याकाळी काय होतस? घेऊन होतो ना. मला ना बस खाली. हा, आम्ही वंटायची. हा, शाबाश. अजून पोरं हवी, काम करू. तुझं काम वाढवेल. आता ना गरे सुरून झाले आहेत. आता त्याच्या पुढे काय, आता बिया फोडायच्या आणि ते गरे पण बारीक करायचे आहेत ना, म्हणजे गरे बारीक करून बिया पडायचे, सोलायचे आहेत. तर अजून खूप काम बाकी आहे. आता आपण जाऊया, खायला जाऊया ना. आत बसून ना गरे सोलूया. चला, बरोबर. ह्याचं नाव काय? घाबरतो कशाला? आता घाबरणार नाही तू, तर खायला भेटतंय ना. आता हे भरून घेऊया आणि कोणाला देऊया, बैलांना देऊया ना.
मोठे बैल खाते काय मोठा बैलांना ना तुमच्यावर टाकूया की तुमच्यावाल्या तुमच्या आहेत ते नाही खाणार आमचे आहेत ना चल दादा तो दिवस माहिती आहे ना तुला लगेच तो बैल पाठी आणि तुला बुजलेला तो तो काळा कलरचा होता माहिती आहे आता आपण ना बैलांना ना एक सारखा घालूया हा ना मारतो पण हाताना ना तो मारत नाही बघा ए मला पण ते आज हाताना मारणार नाही बाकी ना हा मारायला येणार सो मित्रांनो आपले ना आता सोलून होत आहेत गरे हे गरे होते जे आपण काढले होते हे आपण बारीक केले म्हणजे ते तोडले बरोबर असे बघा आणि हे गोटे ना बाजूला केले हे पण आपण युज करणार आहोत भाजीमध्ये नंतर आपण जाऊया चुलीवर आणि चुलीवर ना मग भाजी बनवूया तुम्हाला ना एकूण डिटेल्स मी सांगेन भाजी कशी बनवली जाते बरोबर ना की अरे सुपरमॅन कसं आहे मी चांगला आहे सुपरमॅन कुठे गेला आपला कोण भावेश सुपरमॅन अरे सांगायचं नाही नाही प्लीज नको तर आता गोटी काय ठेचत आहोत ना गोटी ठेचून त्याला तोडाचं काम चालू आहे बरोबर सोलाचं काम चालू आहे हा पण इथे मदत करतोय कर पटकन कर ते बघ पटकन करतोय तू बघ हातात भरतय हातात भरल्याशिवाय तो पोटात कसा बघा हा हा पटकन कर चल भाजी खाऊची आहे ना चल पटकन मग हे झाल्यावर मग आपण आज जाऊया चुलीवर बरोबर आता वाजले आहेत तरी अरे हो चालू 11:15 अजून वेळ आहे भाजी बनवायला पण आणि हे बघा या हिरोने आंबे चोरून कुठून आणले आहेत करून ना त्याचं काढले कोणाच्या त्याच्यात कापी नक्की आम्ही हाडत नाही कापी करून चोरले ना तुमचे चोरले का आंबे ह्याची आई बाहेर बसलेली ह्याच्यात मित्रांनो सो ही आहे चूल अजून आग पेटवायची आहे ना तर असं काही हे पाटचं ह्याला आपण काय म्हणतो पडवी ही पडवी आहे हे घर आहे राईट साईडला ना किचन आहे इथे हे मॉडर्न किचन आहे आणि इथे हा आपला काय खातोय काय खातोय चाय पितोय आणि लिंबू सरबत पण तिने बनवलंय ऍक्च्युली तो रात्री काल बाहेर गेलेला कुठेतरी त्यानंतर लिंबू सरबतची गरज पडली तुम्ही समजा तुम्हाला काय समजायचं आहे ते आणि ही आहे ते पडवी आणि ही आहे चूल तर इथे आता आपलं सगळं सामान होतं रेडी तर टाकी आपण काय काय टाकलं याच्यामध्ये भाजीमध्ये लाल मसाला हा गरम मसाला गरम मसाला आणि लाल मसाला लाल मसाला तर रेसिपी काय काय लागते गरम मसाला लाल मसाला हळद आणि आणि जिरा मोहरी जिरा मोहरी टाकून घ्यायचं जे आपण सोललेलं फोडणीला टाकायचं फोडणीला टाकायचं ओके इथे फोडणी रेडी होते ना इथे आम्ही चूल पेटवली आहे ह्यात तेल टाकलं होतं ना गरम करायला आधी तेल टाकलं जिरं टाकलं मोहरी टाकली मोहरी टाकली आणि आणि आता लसूण टाकला आता लसूण टाकणार ना कढीपत्ता लसूण कढीपत्ता लसूण टाकणार फोडणी भाजीचं टाकून आपण आणि परतायची ना मस्त असा वास येतोय ना येतोय ना वास फोडणीचा मस्तपैकी असा वास येतो एकदम आता
आता हे किती वेळ परतायची? 5 मिनिटं 5 मिनिटं परतत राहायची भाजी. नंतर पाणी थोडं टाकायचं बुतून. थोडं पाणी टाकायचं भुतूर. हा, शिजायला ते. ओके. आता शिजली गॅसमध्ये पोटू अच्छा. आता किती वेळ ठेवायचं असं? आता आपण काय- चवीसाठी मीठ टाकायचा थोडा. चवीसाठी मीठ टाकायचं. अंदाजाने आपलं मीठ टाकायचं बरोबर. हा. मांजर हे साईड हो. ही बघा आवाज काढताय. ही परतायची मस्त. पहिले आम्ही आता गरे टाकले, आता गोटी टाकून घेते. ओके. सर्व गोटी जे आपण सोलले होते ना ते सर्व टाकायचे, आता घ्यायची थोडं. परतायचे. हा, परतून घ्यायची. नंतर मग पाणी टाकून शिजवायची. शिजवायची. मस्त असा जमजमीत वास सुगंध येतोय. आणि हा पाणी टाकल्यावर ना मग झाकण झाकण ठेवायचं. ठेवायचं. किती वेळासाठी आहे? हे असं 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिट ठेवायचं. नंतर मग ओपन करायचं. हा. आपली भाजी झाली रेडी. भाजी अजून रेडी होती आहे, शिजूची आहे. हा ते झाल्यावर मग झाली ना भाजी. तर सोपी अशी डिश आहे. आणि आपले समर्थ भाऊ आणि हे समाधान त्यांची आई. तर चला तोपर्यंत आपण जाऊया नदीवर. हा ती भाजी. त्याच्यात तर भाजी. कोकणातली ही चुलीवरची फणसाची भाजी आपली होते रेडी. काय म्हणतात ना? जनता भाजी म्हणतात. तर पहिल्यांदाच मलाही माहित नव्हतं जनता भाजी म्हणतात, पण तुमच्याकडून समजतंय मला. तर आणि चुलीवर एक वेगळंच एक टेस्ट येते बरोबर, जी गॅसवर येत नाही, स्टोव्हवर येत नाही. ती गावच्या चुलीवर, लाल मातीच्या चुलीवर येते बरोबर. तर आपली भाजी होते रेडी. तोपर्यंत आपण आता जाऊया नदीवर आंघोळीला. वाजले आहेत 12. गावी हीच मजा असते की चुलीवर ठेवायची भाजी. भाजी ठेवायची चुलीवर, तोपर्यंत आंघोळ करून घ्यायची. आंघोळ करून आल्यावर भाजी खायची. भाजी खायची. तर चला आता आपण जाऊया नदीवर. भाजी झाली आहे रेडी आणि आता आपण तिला ओपन करूया. हा. एक नंबर वास, मस्त असा सुगंध. चुलीवरची फणसाची भाजी, तिला काय म्हणतात? जनता भाजी. मस्त वास येतोय आणि शिजली आहे बरोबर बरोबर. तयार झाली. तयार झाली आहे. तर हो, तर आपली झाली आहे भाजी रेडी. आता परत पुन्हा ठेवायचं ना थोड्या वेळासाठी. ते पुन्हा आता आपण वर प्लेट ठेवू आणि मग आपण आंघोळ करून येऊया आणि मस्तपैकी जेवताना भाजीचा आनंद घेऊया. चला. आई सूर्य जा. A few moments later. सो मित्रांनो, फायनली आपली भाजी आली रेडी आणि आता आपण टेस्ट करूया कशी लागते बघूया. चुलीवरची फणसाची भाजी अप्रतिम बनते. तो जो मसाला होता ना तो परफेक्ट लागलाय आणि चव पण ना खूप छान चव आहे. आणि हे बघा, हे फणसाची बिया पण आम्ही टाकलेली आतमध्ये. अप्रतिम, इतकी सुंदर, इतकी छान चव आहे ना. छान चुलीवर जेवण बनतं ना, इतकं छान बनतं ना, त्याला टेस्ट ना एक वेगळा टेस्ट येतो. ही टेस्ट तुम्हाला गॅसवर तुम्ही जर बनवाल ना तर नाही येणार. तर अशी होती आपली फणसाची भाजी. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.